आज धनुषने सुद्धा त्याला ट्विट केलंय, किती गोड दिस नटून बस अन्न टिपूर जस. पहाटे 8:30ला आम्ही त्यांच्या ध्यानधारणा याच्यामध्ये होतो. सो त्यांना सिच्युएशन सांगितली, पेटी घेतली, जसं एक ट्यून वाजवली, रेकॉर्ड ऐकलं, परत ठेवली, परत दुसरी वाजवली, परत रेकॉर्ड केलेलं ऐकलं, परत ठेवलं, मग तिसरी ट्यून त्यांची चालू झाली. ती थोडीशी पहिल्यापेक्षा 10-15 सेकंद लांबली. त्यांनी तरी व्हॉट्सअपने कोणाला तरी पाठवली. अर्ध्या तासामध्ये त्यांनी सर्व त्यांचे जे अरेंजर होते सर्वांनी ती ट्यून त्यांच्या सिस्टममध्ये घेतली होती. एका दिवसात संध्याकाळपर्यंत सर्व इन्स्ट्रुमेंट, सर्व वाद्य टाकून गाणं तयार. लोक ज्या गोष्टीला 2-2, 3-3 महिने घेतात ती गोष्ट त्यांनी एका दिवसात मी समोर बघितलं मॅजिक होताना. मॉनिटरमध्ये असं दिसलं की तिकडची ती मशाल आहे ती विझलेली आहे, कारण खूप सारे सिक्वेन्स होते, सो ती कंटिन्युटी बघायला लागते. तर ते कोणाला सांगत नाही बसत, ते स्वतः माईक ठेवून खुर्ची सोडून ते उठतात, ते तिकडे करून ते परत येऊन बसतात. गोंधळामध्ये ऑर्गन वाजवायला लागलेत, काही ठिकाणी डीजे, काही ठिकाणी जे आता मुरळी अगोदर नाचायच्या आता तिथे खरोखरच्या बायका वेगळ्या प्रकारे नाचतात. पहिल्यांदा देवांना अर्जवी केली जायची, आता उपस्थित ऑडियन्सला अर्जवी करतात ते, आणि त्याच्यानुसार उधळणारा पैसा. तर ते कल्चर जे आहे ते कुठेतरी बदलत चाललंय असं मला वाटलं. नाशिकची डायलेक्ट आहे, म्हणजे त्या साईडची, त्या भागातली डायलेक्ट आम्ही बोललेलो आहोत सगळे. तर कोणाला ती अशी फार जवळची नव्हती. कोणाचा कुठला शब्द चुकतोय, कोणाचं टोनिंग चुकतंय, हे कोल्हापूरकडे जाते की नाशिककडे जाते, इतकं बारकाईने काम आम्ही या स्क्रिप्टवर केलं होतं. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर महाराष्ट्र या सिनेमाला अभिमानाने पाहिजे आणि बाकी राज्यांसमोर किंवा भारत हा सिनेमा इतर आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये अभिमानाने ठेवेल असं मला वाटतं. नमस्कार, मी रुचा बजे. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जागरण, गोंधळ ही एक मराठी परंपरा, मराठी मातीतली परंपरा, लोककला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि या विषयावर एक गोंधळ नावाचा सिनेमा येतोय, मराठीत सिनेमा येतोय, त्यामुळे नक्कीच उत्कंठा वाढते. आणि या सिनेमाची टीम माझ्यासोबत आहे. दिग्दर्शक संतोष डावकर, नमस्कार, निषाद भोईर, अभिनेता निषाद भोईर आणि अभिनेता योगेश सोहनी. नमस्कार. तुमचं सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये स्वागत. आणि इतका छान विषय तुम्ही घेऊन येताय, गोंधळ. मराठी मातीतलं जेव्हा काहीतरी येतं तेव्हा नक्कीच खूप आनंद होतो. तर दिग्दर्शक सरांनाच मी पहिले विचारेन की एक तर ही संकल्पना कशी सुचली की गोंधळवर सिनेमा बनवायचा आहे, आणि कुठून कधीपासून सुरू झालं होतं तुमची तयारी? 2017मध्ये ज्यावेळेस मी परदेशामध्ये माझी शॉर्ट फिल्म घेऊन गेलो होतो त्यावेळेस काही अनुभव आले, आणि इंडियाचं जी काही इम्प्रेशन आहे जागतिक स्तरावरती सिनेमा बाबतीत, तर ते थोडंसं मला कुठेतरी वेगळं वाटलं. सो मला असं वाटलं की आपण आपल्या मातीतली सिनेमा बनवला पाहिजे. आणि आपल्याकडे भरपूर असं रिच कल्चर आहे, प्रगल्भ असं कल्चर आहे, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या चालीरीती आहे. तर एक महाराष्ट्राचा एकत्रित एक विषय गोंधळ, खंडेराया आणि आपली आई अंबाबाई किंवा जे काही आपलं शक्तिपीठ आहेत, या सर्वांशी निगडीत जे मी लहानपणापासून बघत आलेलो आहे, तर त्याच्या अवतीभोवती सिनेमा बनवला तर ते फार इंटरेस्टिंग. कारण त्यावेळेस आहे ना, मी अज्ञात ज्यावेळेस बनवत होतो त्याच्यामध्ये मी गोंधळातले साहित्य वापरले होते, इन्स्ट्रुमेंट्स, जसं एकतारा होता, संबळ होती, खंजिरी होती, टाळ होते. तर हे जर पूर्ण फिल्मच्या बॅकड्रॉपला कुठेतरी थोडेफार प्रमाणात आणण्यात आले तर आपलं कल्चर पण तेवढं चांगलं राहील. आणि आता कसं आहे की हे जे कल्चर आहे ना कुठेतरी लोप होण्याच्या मार्गावर आहे का? कारण काही ठिकाणी आता गोंधळामध्ये ऑर्गन वाजवायला लागलेत, काही ठिकाणी डीजे, काही ठिकाणी जे आता मुरळी अगोदर नाचायच्या आता तिथे खरोखरच्या बायका वेगळ्या प्रकारे नाचतात. पहिल्यांदा देवांना अर्जवी केली जायची, आता उपस्थित ऑडियन्सला अर्जवी करतात ते, आणि त्याच्यानुसार उधळणारा पैसा. तर ते कल्चर जे आहे ते कुठेतरी बदलत चाललंय असं मला वाटलं. आणि आधीचा जो गोंधळ होता ना, तो जागरण गोंधळ होता ना, तो रात्रीपासून सकाळपर्यंत असायचा. आणि आता काय ते काहीतरी 12-1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत गोंधळ करतात. आणि पहिल्यांदा आधी कसं होतं की अख्खं गाव जमा व्हायचं, रात्रभर गाव त्या देवांच्या, खंडेरायाच्या, देवीच्या आर्जवासाठी, त्यांच्या उदोसाठी रात्रभर जागायचे. त्या बहाण्याने सर्व भावबंध लोक एकत्र यायचे आणि पुढच्या वधूवरांना आशीर्वाद सुद्धा दिला यायचे भावी आयुष्यासाठी, किंवा आणखीन पण काही घरातली काही पुढचे विघ्ने असतील
ती पुढे टाळता यावी किंवा ते अशी काही विघ्न बाजूला सारावी यासाठी खंडेरायाला पाचारण केलं जायचं. सो मला असं वाटतं की हे जे काही नाही फार विलक्षण होतं आणि मी लहानपणी फार ते जवळून पाहिलेलं आहे. आणि लहानपणी आहे ना या व्हाईट लाईटपेक्षा त्या वॉर्म लाईटमध्ये पाहिलेले ते 500चे बल्ब 200चे बल्ब आणि मग गोंधळ असेल तर एक 500चा बल्ब खास दुकानातून विकत आणला जायचा आणि मग तसं लावला यायचा आणि ते असे त्या खांबाला आकडे टाकले जायचे. बरेच ज्या घरांमध्ये लाईट्स नसायच्या इलेक्ट्रिसिटी नसायची पण जे शेतीसाठी पंप वगैरे असायचे ना त्याच्यासाठी जी काही वीज पुरवठा असायचा तर मग त्या 2-3 दिवस आहे ना ते आकडे टाकले जायचे आणि सरकार पण शासन पण त्यावेळेस काही बोलत नव्हतं कारण काय शेतकरी त्यांच्या घरात कार्यक्रम आहे तर अधिकारी वगैरे पण काही बोलत नव्हतं त्या याच्यामध्ये तो गोंधळ व्हायचा. सो त्या ज्या आठवणी होत्या ना त्या कुठेतरी साठलेल्या होत्या तर त्या सिनेमाच्या दृष्टीने कायमस्वरूपी प्रिझर्व केल्या पाहिजे असं कुठेतरी वाटलं आणि म्हणून सिनेमा मी 2020मध्ये कोविडमध्ये लिहिला होता आणि ते कॉपीराईट प्रोजेक्ट पण त्यावेळेस केला होता. सो असं आहे आणि आता प्रदर्शित होतोय फार आनंदी होता मी. नक्कीच आणि बऱ्याच जणांनी ट्रेलर तर बघितलाच असेल. गोंधळ ही एक परंपरा आहे पण त्यामागे एक काहीतरी गूढ सुद्धा लपलेलं आहे हे थोडंसं कळतंय त्यातून. ती एक स्टोरी सुचणं ती गोष्ट गुंफणं आणि मग ती तसं शूट करणं तेही रात्रीचं शूट करणं हे सगळं काय आव्हानं होती यामागे? सर्वात आधी कसं आहे ना की तुम्हाला दर्जेदार एखादा प्रयत्न करायचा असेल तर त्याच्यात सर्वात सुरुवात त्याची स्केल्टन असतं. त्याचा कणा स्क्रीन प्ले पटकथा जो असतो स्टोरी आणि पटकथा हा त्याचा बॅकबोन आहे. सो आम्ही त्याच्यावर मी बराच वेळ अभ्यास केला. मी बरेचसे गोंधळ अटेंड केले गोंधळाचे आजही कार्यक्रम अटेंड केले त्यांच्या मुलाखती घेतल्या ते स्क्रीन प्लेचे काही बेसिक्स आहेत ते सर्व प्रॉपरली फॉलो केले. मग स्क्रिप्ट झाल्यानंतर मग त्याला एलोबरेट करणं 50 वेळा 60 वेळा 70 वेळा 2-2 तासाची स्क्रिप्ट रिडिंग करणं त्याचे अंडरस्टँड करणं या सर्व प्रोसेसमधून मी गेलो होतो. आणि कसं आहे की ज्यावेळेस सिनेरसिक असतो तो 300-400 रुपये देऊन 500 रुपये देऊन ज्यावेळेस तुमची कला किंवा तुमचा सिनेमा बघायला येतो त्यावेळेस तुम्ही त्यांना एंटरटेन करणं त्याला त्याच्या नैराश्यातून बाहेर नेणं स्ट्रेसमधून बाहेर नेणं नैराश्य म्हणता येत नाही पण स्ट्रेस हा बऱ्याचदा लोकांना असतो त्याच्यामुळे लोक प्रिफर करतात की सुट्टीच्या दिवशी त्या स्ट्रेसमधून किंवा कुठे त्याला काही दुसरे काही प्रॉब्लेम त्याच्यातून बाहेर नेणं आणि एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणं या हिशोबाने हा उद्देश समोर ठेवून आम्ही चित्रपटाची पटकथा वगैरे सर्व गुंफली आणि त्याच्या पाठीमागे एक दर्जेदार क्वालिटीवाली टीम उभी केली आणि हा प्रोडक्ट फार मॅच्युअरली शूट केलेला आहे फार दर्जेदार प्रोडक्ट आहे. सर्वांनीच म्हणजे कण आणि कण तुम्हाला डिटेलिंगमध्ये काम तुम्हाला दिसेल कण आणि कण तुम्हाला त्या कलाकारांचे तुम्हाला दिसतील याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने त्यांनी त्यांचं सर्वस्व ओतलेलं आहे आणि तो स्क्रीन पेजेस तुम्हाला दिसेल. आणि या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर महाराष्ट्र या सिनेमाला अभिमानाने पाहिजे आणि बाकी राज्यांसमोर किंवा भारत हा सिनेमा इतर आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये अभिमानाने ठेवेल असं मला वाटतं. आणि ट्रेलरमध्येच इतकी उत्कंठा आहे तर सिनेमात तर काय बघायला मिळणार याची कल्पनाही आता म्हणजे कधी सिनेमा रिलीज होतो याची वाट बघतात सगळे. तुम्ही दोघांनी यामध्ये काम केलेलं आहे. काय होता तो अनुभव एकंदर रात्रीच्या शूटिंगचा गोंधळ जे काय चाललेलं आहे त्या गोष्ट जी घडतीये तर तुम्हाला आधी जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचली असेल तेव्हा तुमची एक तर पहिली प्रतिक्रिया काय होती आणि संतोष सरांच्या दिग्दर्शनाखाली काम होतं तर काय होता अनुभव? खूपच चांगला अनुभव होता. म्हणजे या फिल्मचा आम्ही दोघंही भाग आहोत याच्यासाठी आम्हाला खूप भाग्यवान वाटतं कारण इतकी मोठी दर्जेदार टीम इतकं दर्जेदार कथानक इतका पॅशनेट डिरेक्टर असं सगळंच जुळून आलेलं होतं या टीममध्ये. शूटिंगचा एक्सपिरियन्स तर खूपच चांगला होता आणि मुळात कथा खूप दमदार असल्यामुळे ना जेव्हापासून स्क्रिप्टचं नरेशन झालेलं सरांनीच आम्हाला नरेट केलेली स्क्रिप्ट तेव्हापासून आम्ही या फिल्ममध्ये कम्प्लिटली इन होतो जे की अजूनही आहोत असं वाटतं मला. कम्प्लिटली ती कथा डोक्यात अजूनही फिरतेच आहे आणि इतक्या दर्जेदार टेक्निशियन्ससोबत काम करताना शिवाय अतिशय पॅशनेट दिग्दर्शकासोबत काम करताना जी मजा आली आहे आम्हाला आणि आम्ही अनुभवाने समृद्ध झालो असं वाटतं मला या फिल्ममध्ये काम करून. योगेश? सेम म्हणजे पॅशनच्या बाबतीमध्ये मी कायम सांगतो की त्यांचं जे पॅशन आहे ना त्याला तोड नाही. हॅट्स ऑफ टू हिम. कारण मी मध्ये सुद्धा एकदा म्हणालो की एखादा सीन सुरू असेल किंवा शॉट सुरू असेल तर तिकडे मशाली पेटवल्या जातात किंवा असं सगळ्या गोष्टी असतील आणि त्यांना कॅमेरामध्ये किंवा मॉनिटरमध्ये असं दिसलं की तिकडची ती मशाल आहे ती विझलेली आहे कारण
खूप सारे सिक्वेन्स होते, सो ती कंटिन्युटी बघायला लागते, का तामझाम होता सगळा. तर ते कोणाला सांगत नाही बसत, ते स्वतः माईक ठेवून खुर्ची सोडून ते उठतात, ते तिकडे करून ते परत येऊन बसतात. एवढ्या ही तर एक खूप छोटी गोष्ट झाली. प्लस दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही कोणी प्रत्येक ॲक्टरची एक प्रोसेस असते किंवा तो एक स्वतःच्या कॅरेक्टरवरती विचार करत असतो. आम्हाला असं कुठे वाटलं सर आम्ही हे करू का, तर ते आम्हाला हा करून दाखव. त्यांनी कधीच आम्हाला नाही हे नको असं कधीच सांगितलेलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळेला करून दाखवा आणि त्यांना जर का ते आवडलं तर ते जरूर इन्कॉर्पोरेट करून घ्यायचं. आणि त्यांना जर ते नाही आवडलं किंवा त्यांच्या मनात काही वेगळं असेल तर त्यांच्याकडे ना जस्टिफाईड रिझन असायचं की हे का नको. आणि ही ऑल ओव्हर जी प्रोसेस होती ना ती फारच पॉझिटिव्ह, खूप हॅपनिंग आणि वेगळी होती. म्हणजे आम्हाला सुरुवातीला निषादला काय किंवा मला काय, आम्हाला ज्या वेळेला सरांनी नरेशन दिलं स्क्रिप्टचं त्यावेळेला इतके मोठे HODs याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत हे आम्हाला माहिती नव्हतं. सो इव्हेंच्युअली आम्हाला ती गोष्ट कळत गेली की अरे म्युझिक तर पद्मविभूषण इलाईराजा सर करत आहेत, कॉस्ट्युमसाठी सचिन लोलेकरांसारखी व्यक्ती आहे, श्रीकांत देसाईंसारखी व्यक्ती ही मेकअप करते किंवा संदीप मेहरसारखी व्यक्ती प्रोडक्शन डिझाईन करते, ज्यांच्या अमलेंदू चौधरींसारखा DOP आहे. सो ह्या सगळ्याच गोष्टी, साऊंड डिझायनर, ही असंख्य ही भट्टी जी जमून आली ना त्याला तोड नाही. आणि मला असं वाटतं की ती सगळ्यांचीच मेहनत पडद्यावरती, बिकॉज इट्स अ टीम वर्क. आणि बिंग अ कॅप्टन ऑफ द शिप माझ्यापेक्षा ते जास्त बेटर सांगू शकतील. कारण देव, आम्ही कसं ॲक्टरचं काय होतं की स्क्रिप्ट ऐकलं, शूट कम्प्लीट झालं, तिथे ॲक्टरचा कसा संबंध संपतो आणि मग प्रमोशनला परत एकत्र येतात. पण डिरेक्टर डे 1 पासून श्री गणेशा लिहायला सुरुवात करून फायनल होईपर्यंत पूर्णपणे डिरेक्टर त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह असतो. जसं तू म्हणलास की डिरेक्टर पहिल्यापासून इन्व्हॉल्व्ह होता. तुम्ही दोघांनी मालिकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि सिनेमात काम करणं, तेही अशा विषयावर सिनेमात काम करणं, तर काय डिफरन्स होता? एकदम तुमच्यासाठी नवं विश्व होतं, कसा होता तो अनुभव, कसा होता? मालिका आणि फिल्म याच्यामध्ये काम करण्यामध्ये खूपच फरक आहे. कारण मालिकेमध्ये बऱ्याचदा संवाद हे तुम्हाला त्या दिवशी सकाळी स्क्रिप्ट आणि असं येतं, तर याच्यावर कसं आम्हाला खूप डिटेल्ड काम करता येतं. त्यामुळे बऱ्याचदा मालिकांमध्ये काम करताना फर्स्ट थॉट घेऊनच तुम्हाला काम करावं लागतं. कारण सकाळी तुम्ही वाचलं, तुमची जी समज आहे त्याच्यानुसार जास्तीत जास्त स्पॉन्टेनियसली काम तुम्हाला करावं लागतं. फिल्ममध्ये तुमच्याकडे खूप आधीपासून स्क्रिप्ट आहे, 3-4 महिने तुम्ही त्याच्यावर काम करताय. जसं की आता या फिल्ममध्ये सुद्धा नाशिकची डायलेक्ट आहे, म्हणजे त्या साईडची, त्या भागातली डायलेक्ट आम्ही बोललेलो आहोत सगळे. तर कोणाला ती अशी फार जवळची नव्हती, पण आमचे वर्कशॉप झाले, सरांचं सतत लक्ष होतं कोणाचा कुठला शब्द चुकतोय, कोणाचं टोनिंग चुकतंय, हे कोल्हापूरकडे जाते की नाशिककडे जाते, इतकं बारकाईने काम आम्ही या स्क्रिप्टवर केलं होतं. तर तसं फिल्मला खूप डिटेल्ड काम करता येतं, तसं सिरियलला तेवढी संधी नसते, तेवढं जरा स्पॉन्टेनियसली काम करावं लागतं. त्यामुळे जास्त मजा येते आम्हाला. ही पात्राची जर्नी एन्जॉय करताना खूप जास्त विचार करायला मिळतो, खूप मोठा कॅनव्हास मिळतं काम करायला. हाच फरक आहे मला वाटतं मेजर. ॲब्सोल्युटली. आणि ते प्रत्येक वेळेला ना सिरियलमध्ये कसं व्हायचं की जसं तो म्हणाला की आज अच्छा हे करणार, हे आपल्या डोक्यात, पण फिल्मला कसं होतं की आपल्याला तयारी असते आपली प्रत्येकाची. ते ना मुळात कुठलाही सीन करण्याच्या आधी आमच्या मेजर सिक्वेन्सच्या वेळेला ना चोख रिहर्सल्स व्हायच्या, गिव्ह अँड टेक्स व्हायचे, काय बिटवीन द लाईन्स त्यांना आणखीन काय एक्सपेक्टेड आहे हे ते सांगायचे. आम्ही आमच्यामध्ये त्या गोष्टींची रिहर्सल करायचो मुळामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी तिकडे प्रॉपरली वर्कआउट व्हायच्या, म्हणजे A to Z गोष्टी. आणि तसं तो म्हणाला की ते डिक्शन, शेवटी ते येणं, त्या नाशिकच्या त्या जवळच्या काही गावांमधलं जसं बोलले जाते, भाषा बदलली जाते किंवा, तर ते येणं फार महत्त्वाचं होतं. त्याच्यावरती त्यांचं प्रकर्षाने लक्ष असायचं, ॲब्सोल्युटली प्रकर्षाने लक्ष असायचं. नाही हे असं येतं आहे, हे असं नाही, हे वेगळं पाहिजे. किंवा ते कुठलाही सीन सुरू होण्याच्या आधी, याच्या आधी हे झालं जनरली ते ना, हे काम असोसिएट डिरेक्टरवरती किंवा असिस्टंट फर्स्ट एडीवरती वगैरे असतं, ते करायचेच. पण त्यांच्या डोक्यात स्टार्ट टू एंड एवढं क्लिअर होतं की एक वेळ असिस्टंट डिरेक्टर, असोसिएट डिरेक्टर चुकतील, पण ते नाही चुकणार. किंवा आर्टिस्ट एखादी मेमरी कॅरी करण्याच्या मागे थोडेसे गडबडतील, पण ते नाही चुकणार. ते ह्याच्या आधी हे झालंय, याच्या पुढे हे होणार आहे, सो तुमचा इमोशनल ग्राफ मला हा असा पाहिजे, हे एवढं क्लिअरली सांगितलं जायचं. आणि एक म्हणजे ते कधी पण बोलवायचं, ते कधी बोलवायचं, म्हणजे
म्हणजे एकदा तर असं झालं होतं की मी शूट बीट करत होतं, हे ह्याच्या बाबतीत पण झालं असेल, निशाच्या माझ्या बाबतीतही झालं त्याच्या, आणि ते आम्हाला ना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हां पॅकअप तुम्ही जा, काही प्रॉब्लेम नाही, एकदा चेक करून घ्यायचे संकेत जे डिरेक्टर आपले असिस्टंट होते की हां तुमचं पॅकअप झालं. आणि सडनली त्यांना ना एक शॉट आठवायचा की अरे यार ये शॉट अगर मैं ले लूंगा ना तो और मजा आएगा. तर ते आम्हाला परत सांगायचे नाही मला तयार व्हा. मी एकदा पॅकअप करून अंधेरीला पोचल्यावर मला फोन आला होता, पण मग त्यावेळेला ते म्हणाले नाही ठीक आहे चला आपण तो उद्या करूया, काही टेन्शन नाही. ते एवढे त्या झोनमध्ये असायचे. तो आणखीन एक किस्सा होता, आपले दाजी म्हणून जो एक कॅरेक्टर करतात त्याचं भयानक होतं बिचारा. 3 दिवस ते आणि चांगला रोल त्यांनी केला होता. सो शूट आमचं संध्याकाळी 7ला होतं. सो मी गाडीतून बस पोचेपर्यंत रामला सांगितलं, जे आपले क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे, अरे मला दाजी पाहिजे आता, कुठे बघ. त्याने फोन केला, आज लागतं ते. फोन केला, तुम्ही आत्ता पुणे स्टेशनला उतरलो मुंबईवरून ट्रॅव्हल करत. नाही माझं काम आहे, असं आहे तसं आहे. राम अर्धा पाऊण तास ट्राय करत राहिला. मग मी फोन केल्यानंतर ते 11:30-12ला निघाले. 400 युनिट बरोबर तो शॉट होता, 400 ज्युनियर्स बरोबर तो शॉट होता. सो तो काहीतरी 2-2:30ला आले. तोपर्यंत बाकीची सर्वांची रिहर्सल वगैरे, कारण ते शॉटची रिहर्सल पण भरपूर होती, 7-8 तास रिहर्सल चालली. त्यानंतर तो शॉट भेटला, त्या दिवशी नसता भेटला तर तो नेक्स्ट डेला गेला असता. पण त्या दिवशी बरेचसे दुसरे पण आर्टिस्ट होते आणि माझ्यासारख्या नव्हतं दिग्दर्शकाला त्यांनी रिस्पेक्ट ठेवून पटापट आले आणि तो गाडीतून निघाला परत रात्री 12:30ला आणि पहाटे तो 4:30-5ला तो शॉट ओके झाला. सो असे काही आहेत, कमालीचे अनुभव आहेत. किशोर सरांचे पण अनुभव आहेत. किशोर सर येऊ शकले नाही तब्येत खराब असल्यामुळे. येस असं आहे. पण एक तर तुमची कथा आहे, म्हणजे तुमच्या डोक्यातली ही कथा आहे, तर कास्टिंग तुम्ही कसं केलं? कास्टिंग करताना आहे ना, मला चेहरे हवे होते जे माझ्या कॅरेक्टरला मॅच होणार आहे. मला कोणी सेलिब्रिटी वगैरे असं मी शोधतच नव्हतो. आणि जे ऑडिशन झाले ना, त्या ऑडिशनला चांगले जाणारे कलाकार सुद्धा त्यांनी सुद्धा ऑडिशन दिलं. पण माझ्या ते कॅरेक्टरला जस्टिफाय करत नव्हते. कॅरेक्टरला जस्टिफाय अदर वेने होऊ शकतात, पण ते असताना एक बघितल्यानंतर एक फिलिंग येते. जसं एक माझं स्वतःचं असं असतं की एखादं लोकेशन शोधतोय मी 2-3 वर्षाचं लोकेशन सुद्धा शोधतो. पण त्या लोकेशनवर गेल्यानंतर ते ऑटोमॅटिक ती एक फिलिंग येते की आपसूक एक फिलिंग येते, हां माझं माणसं इथे असेल, घर माझं इथे असेल, माझी हे इथे असेल, माझे हे इथे असेल, तर ते मग आपण ऑटोमॅटिकली कन्व्हिन्स व्हायला लागतो. सो तसंच कॅरेक्टरचं पण होतं की हां हे कॅरेक्टर आहे ना, काही चाबूक तुम्हाला भेटणार आहेत, नक्की भेटणार आहेत. 14 तारखेनंतर तुम्हाला 2-3 चाबूक असे दिसणार ना की, आणि ज्यावेळेस सिने रसिक ज्यावेळेस त्या गोष्टीत चकमा करतात ना, त्यावेळेस ते सुद्धा ॲप्रिशिएशन करतात चांगल्या कामाचं. सो आहे, तुम्हाला ते बघायला भेटतील. ते थोडंसं आणि ट्रेलरमध्ये वाटतंय, जसं याचं वाटतंय की ग्रे शेडेड वाटते भूमिका, तर काय सांगू शकतोस का भूमिकेबद्दल? काही भूमिकेबद्दल फार काही रिव्हील नाही करू शकत खरं तर, पण थोडक्यात सांगतो. सर्जेराव पाटील नावाचं पात्र आहे, ते गावातल्या पाटलाचा मुलगा आहे. तो अतिशय इंटरेस्टिंग पात्र आहे, एवढंच सांगू शकतो. पण एक चार्मिंग पर्सनॅलिटी जशी तुझी आहे तशीच त्यात थोडी दाखवली आहे, पण ग्रे शेड वाटतं. ग्रे शेड असं नाही, त्यात कोणच ग्रे शेड असं कमिट केलेलंच नाहीये. वी नेव्हर कमिटेड. नाही म्हणजे जे कोणी नेतृत्व असतं गावामध्ये ते ग्रे शेडच असतं असं नाहीये. नाही, ते कळेलच 14 तारखेला. तुझ्या भूमिकेबद्दल काय? आनंद नावाचं पात्र आहे, साधं पात्र आहे. बघ कसं आहे की आपल्याला सिने रसिकांना सॅटिस्फॅक्शन करणं महत्वाचं आहे आणि स्पॉयलर्स न देणं ही आमची आम्हाला ट्रेलर कापताना फार मोठी दमछाक झाली की काय दाखवायचं काय लपवायचं, कारण टीझर आलाय, लोक ट्रेलरची वाट बघतात ते. आणि मला तर सर्वात मोठं मला याच्यामध्ये मी हे वाट बघतो की ज्यावेळेस फिल्म रिलीज होईल त्यावेळेस यूट्यूबर जे आहेत, यूट्यूब रिव्ह्यूअर, ते कशा प्रकारे रिव्ह्यू करताना त्यांची दमछाक काय होते आणि ते काय म्हणतात, मग त्यांना माझी अडचण समजेल की मी ट्रेलर बघू नका असं का सांगितलं होतं. कारण ज्यावेळेस त्यांना पण स्पॉइलर नाही द्यायचे, लोकांना सांगायचं पण आहे असं आहे तसं, कारण रोलर कास्टर आहे कम्प्लिटली. फिल्म इज अ रोलर कास्टर. आणि हे मी असं नाही की आमचा बेबी आपल्याला चांगलं वाटतं असं नाही आहे. मी माझ्या शॉर्ट फिल्म चांगल्या फेस्टिवल्स, ऑस्कर ॲफिलेटेड जे फेस्टिवल्स आहेत, जे ऑस्करच्या वेबसाईटवरती 125 फेस्टिवल्स आहेत, ओव्हर दॅन 125, त्या फेस्टिवल्समध्ये मी घेऊन गेलेलो आहे. माझ्या फिल्म तिकडे सिलेक्ट पण झालेल्या आहेत, तिकडे हारलेल्या पण आहेत. आणि त्या डॉमिनेशन नंतर माझा काही रिसर्च आहे, तो हा सर्व अनुभव आम्ही या
फिल्ममध्ये ओतलेलं आहे. सो त्यानुसार मी सांगतो की तुम्हाला एक 6Dचा 4Dचा तर एक्सपिरियन्स नक्कीच आहे. तुम्हाला प्रिसाइजली आम्ही सांगतो, मला फार प्रिसाइज काम करायला आवडतं. तुम्हाला 10व्या मिनिटाला तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही कुठे निघून गेलात. सो हे होणार आहे. आणि मी कॅमेऱ्यासमोर याच्यासाठी बोलतोय की परत ही गोष्ट 14 तारखेला फिल्म रिलीज होते, 2-3 दिवसानंतर परत हा व्हिडिओ दाखवून मला तुम्ही विचारू शकता. असं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संगीत. एकतर इलाईराजा यांना तुम्ही म्हणजे त्यांचं आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे की त्यांनी एका मराठी सिनेमाला संगीत दिलं. त्यात अजय गोगावले यांनी ते गाणं गायलेलं आहे, आर्या आंबेकर आहे आणि अतिशय सुंदर गाणं आहे. तर त्या गाण्यामागची इलाईराजाने यांना इथे काय हे सगळं जमवून आणण्याची गोष्ट काय आमचे HOD सर्व फायनल होत होते. मी काही HODला दुसऱ्या HODला फॉलोअप होत होतं. तर कोणी काय स्क्रिप्ट ऐकायला बिझी स्केड्यूल असेल किंवा त्यांना मराठी फिल्म आहे की बाबा कसं हे करायचं, या सर्व तंद्रीमध्ये असताना म्युझिकचा ज्यावेळेस शोध चालू होता त्यावेळेस गुगलला टाकलं बाबा संगीताचं हे कोण आहे. आणि इलायराजा सर हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी गेले 50-60 वर्षापासून म्हणजे ॲट द एज ऑफ ते 18-20 असताना आय थिंक ते सांगत होते मला स्वतः की ते 8वीला त्यांचं ॲडमिशन झालं आणि स्कूलमध्ये जात होतो आणि त्यामध्येच त्यांना या संगीताचं व्यसन लागलं. ब्रेनली एवढं शार्प आहे. मी त्यांना कॉम्प्लिमेंट पण दिली की ॲट द एज ऑफ 83 काही विसरत नाही. तुम्ही त्यांना महिनाभरापूर्वी सांगितलेली गोष्ट जर तुम्ही त्यांना परत रिपीट केली तर ते तुम्हाला लगेच टोकणार की तुम्ही मला हे त्यावेळेस सांगितलेले परत सांगू नका. सो मला लक्षात येतं सर्व. आणि ज्यावेळेस त्याचा ट्रॅक्स बनतात ना, ते ज्यावेळेस तुम्ही एखादं ते बॅकग्राऊंड रेडी करतात ना, 40-40, 50-50 ट्रॅक असतात. जनरली म्युझिक डायरेक्टर कधी कधी कसं आहे की नवोदित म्युझिक डायरेक्टर असतील कोणी तर 2 आहे कॅरेक्टर, 3 ट्रॅक, 4 ट्रॅक, 5 ट्रॅक, 10 ट्रॅकमध्ये पण कधी कधी संपून जातात. पण हा व्यक्ती असा आहे की याला त्या वाद्यांची समज आहे, ऑथेंटिक वाद्य जी असतात त्याची समज आहे. आणि ऑथेंटिक वाद्यांची एवढी समज आहे की म्हणजे त्याच्यामध्ये मी 0.01 पण नाही आहे. पण त्यांनी ज्यावेळेस त्यांना काही विचारलं, त्यांना मी सांगितलं की कॅरेक्टर असं इथे अप्रोच आहे, त्यांनी ऑलवेज वेलकम केलं. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं इनपुट टाकून परत आणखीन सजेशन्स दिले, परत आणखीन करेक्शन्स करून दिलेले आहेत मला. आणि चांदण्याची गाणं आज गाजत आहे ना, सो त्यांनी मला सिच्युएशन विचारली. पहाटे 8:30ला आम्ही त्यांच्या ध्यानधारणा याच्यामध्ये होतो. सो तो अनुभव मी तुम्हाला सांगेल. त्यांनी 8:30ला बसले ते पेटीवर जाऊन, टेल मी काय सिच्युएशन आहे. सो त्यांना सिच्युएशन सांगितली. सिच्युएशन सांगितल्यानंतर त्यांनी आयफोनचा फोन काढला, रेकॉर्ड स्टार्ट केला, पेटी घेतली, जसं एक ट्यून वाजवली, रेकॉर्ड ऐकलं, परत ठेवली, परत दुसरी वाजवली, त्याच्याशीच मिळते जुळते, परत रेकॉर्ड केलेलं ऐकलं, परत ठेवलं, मग तिसरी ट्यून त्यांची चालू झाली. ती थोडीशी पहिल्यापेक्षा 10-15 सेकंद लांबली. बस रेकॉर्ड झाली. त्यांनी तरी व्हॉट्सअपने कोणाला तरी पाठवली आणि मग ते परत फिल्मच्या कॅरेक्टर आणि याच्यामध्ये झाले. अर्ध्या तासामध्ये आम्ही त्या साईडला गेलो. त्यांनी सर्व त्यांचे जे अरेंजर होते सर्वांनी ती ट्यून त्यांच्या सिस्टममध्ये घेतली होती. त्याच्यावर ते इन्स्ट्रुमेंट सुरू झाले. मग यांनी एक इन्स्ट्रुमेंट त्याच्यात ॲड ऑन करायला सुरुवात केली. एका दिवसात संध्याकाळपर्यंत सर्व इन्स्ट्रुमेंट, सर्व वाद्य टाकून गाणं तयार. एवढं अमेझिंग होतं. लोक ज्या गोष्टीला 2-2, 3-3 महिने घेतात ती गोष्ट त्यांनी एका दिवसात मी समोर बघितलं मॅजिक होताना. आणि ते गाणं आज सर्वांना, आज धनुषने सुद्धा त्याला ट्विट केलंय आणि ते गाणं अमेझिंग, म्हणजे एवढे चांगले रिस्पॉन्स येतात ते, म्हणजे अमेझिंग. म्हणजे काय ना स्किल जे असतं ना, मग त्यांना मी ते पण बोललो की तुम्ही या क्षेत्रात नसता पण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असतात ना, तुम्ही वरती असतात सर्व, असं आहे. ते म्हणतात नाही काय गॉड गिफ्ट असतं ना, ते गॉड गिफ्ट आहे. सो ते इलायराजा सरांकडे आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला या फिल्ममध्ये लाभले. ही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या सिनेरसिकांसाठी आणि आमच्या सर्व टीम मेंबरसाठी फार मोठी गोष्ट आहे. त्यांची काय प्रतिक्रिया होती सिनेमाबद्दल एकंदर ऐकल्याबद्दल? 2-3 गोष्ट आहे की त्यांनी 1500पेक्षा जास्त सिनेमा केलेत. सो मला त्यांच्या प्रतिक्रिया आहेत ना दुसऱ्यांकडून कळायच्या. कारण काय मोठ्या मोठ्या डिरेक्टर बरोबर काम केलेलं आहे आणि आपल्या सिनेमाबद्दल ज्यावेळेस ते बोलणार त्यावेळेस ते दुसऱ्यांना डॉमिनेट करतात का ही त्यांना काळजी घ्यावी लागते. आणि ते ज्यावेळेस मला काय बोलतील तर मी ते काही एक्स्ट्रा क्रेडिट करायला नको अशा हिशोबाने. त्यांनी एक स्टेटमेंट मला त्यांनी केलं होतं की आय हॅव डन, यू मस्ट नो, आय हॅव डन मोर दॅन 1500 फिल्म. मी 1500
1500पेक्षा जास्त फिल्म केल्यात, पण कोणीही स्क्रीन प्लेला महत्त्व देत नाही. आणि धिस इज समथिंग एल्स. अच्छा. हे त्यांचं स्टेटमेंट माझ्या लक्षात राहिलेलं आहे. त्यांच्या अरेंजरचा फिल्म कंप्लीट झाल्यानंतर मेसेज आला होता की राजा सर तुमच्यासमोर बोलत नाही, पण ज्यावेळेस चालू होतं ना, ज्यावेळेस ते लायटिंगबद्दल बोलायचे, ते कॅरेक्टरबद्दल बोलायचे, काही प्रश्न आहेत डायलॉगबद्दल सुद्धा बोलायचे. तर डायलॉग समजत नव्हते, पण तो जे सिच्युएशन आहे ना, सिच्युएशन ते स्वतः एक फोटोग्राफर आहेत, त्यांचे फोटोग्राफरचे काही व्हिडिओसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या DOPचं कामचं डिटेलिंग फार आवडलं. त्यांना साऊंड जो आम्ही ऑन लोकेशन ग्रॅप केला, पहिला एक सीन आहे एक मंदिराचा, त्यात जो साऊंड ग्रॅप केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की तुम्ही ऑलरेडी हे लाईव्ह स्टुडिओज बनवलाय. तर त्यांना त्या सिनेमाचं फार आवडलं की ते सर्व रॉ याने हे केले. आता सर्व पोल्युशन झालंय, हे त्यांचे स्टेटमेंट आहे. आता सर्व पोल्युशन झालंय, सर्वांना डब करायचं आहे, सर्वांना लाईव्ह न करता पटापट रेकॉर्डिंग करायचं आहे, म्युझिक पण तसंच करायचं आहे. पण हे फार रॉ आहे, हे त्यांचे इम्प्रेशन होतं. सो वी आर रिअली एक्सायटेड. जेव्हा जेव्हा पण काही करतो तर त्यांचा कॉल मिस झाला तर ते रिटर्न कॉल पण करतात. संतोष, एनी प्रॉब्लेम, एनी इश्यू, म्हणजे फार एकदम असं काहीतरी देवच आपल्याला काहीतरी विचारतोय असं ते भावना येते. आणि दॅट्स वाय एवढे तामिळनाडू आणि साऊथचे लोक त्यांच्यावरती प्रेम करतात. महाराष्ट्रातही त्यांचे फार फॅन आहेत. आणि मला अशा व्यक्तीबरोबर 14-15 दिवसाचं सानिध्य भेटलं, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. खरंच. आणि ऐकूनच खूप छान वाटतंय की ते नक्कीच कितीच टॅलेंटेड आणि कमालच आहेत. साऊथचा विषय निघालाय तर जसं आत्ताच दशावतार आला त्याची तुलना कांताराशी झाली आणि आपल्याही सिनेमाची तुलना कांताराशी होतीये. तर काय त्याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया वाचल्या? कसं आहे की तुलना तर लोक करणार, कारण त्यांनी सिनेमा बघितलेला नाहीये. ज्यावेळेस सिनेमा बघतील त्यावेळेस ते प्राऊड फील करतील, एवढं नक्की. आणि तुलना वगैरे त्याच्यानंतर बाजूला पडेल एवढं ही पण मला खात्री आहे. कांतारा झालं किंवा दशावतार झालं, ह्या स्वतः पण एक चांगल्या स्वतःच्या कलाकृती आहेत. त्या प्रत्येक भागातल्या कलाकृती आहेत. दशावतारने तर रत्नागिरीमध्ये 9-9 दिवस 9-9 शो चालू होते दिवसाला, जिथे कोणी आठवड्यातून एकदा जात नव्हतं, ते शो हाऊसफुल चालले होते. सो ही फार अमेझिंग गोष्ट आहे. आणि मराठी सिनेमासाठी, मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी ही फार जमेची बाजू आहे की असे सिनेमा येतात आणि लोक त्याला ॲप्रिशिएट करतात. सो गोंधळ हा सिनेमा पण त्यांना आवडला तर ते नक्कीच ॲप्रिशिएट करतील, ही खात्री आम्हाला आहे. काय रिसीव्ह होणार आहे आम्हाला माहिती आहे. बस आता एक 3 दिवसाची गोष्ट आहे. आम्ही स्वतः फार एक्सायटेड आहे. ती अशी एक्साइटमेंट आहे फार एकदम असं आहे. सो विल सी. 14 तारखेला संध्याकाळीच रिव्ह्यूज ज्या चालू होतील त्या लोकांना सर्वांना माहीत पडलेलं असेल, पूर्ण महाराष्ट्राला माहीत पडलेलं असेल. नक्कीच. आणि जसं मी म्हटलं की ट्रेलरमधून, आणि ट्रेलर त्यासाठीच असतो की एक उत्कंठा निर्माण होते, पण काय आहे सिनेमात हे कळत नाही, ते सिनेमा बघूनच कळतं. तर तसं आम्ही सिनेमा बनवताना कधी असा त्यामध्ये असं काही विचार केला नव्हता. तो कॅरेक्टर ज्यावेळेस तुम्ही फील करता त्यावेळेस तो लिखाणामध्ये येतं. आम्ही कधी असं ठरवलं नाही की हा सिनेमा कॉमेडीज बनवायचा आहे, हा सिनेमा सिरियसच बनवायचा आहे किंवा हे बनवायचं आहे. तो ॲटोमॅटिकली त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही ते फील करायला लागलं, ते साहित्य तेवढं वाचलं, तुमचं वाचन प्रगल्भ असलं का ते ॲटोमॅटिकली कॅरेक्टर जे आहेत ना ते ॲटोमॅटिक तुम्हाला रिस्पॉन्ड करायला सुरुवात करतात. आणि त्याच्यामधून मुळे काय ना, प्रत्येक कॅरेक्टरची एक शैली आहे, प्रत्येक कॅरेक्टरचा एक स्वतःचा आविर्भाव आहे. तो लपवायचा कुठला, दाखवायचा कुठला, तर आम्ही फक्त कॅरेक्टर थोडेसे रिव्हील केलेत, कारण तो एक मार्केटिंगचा पार्ट आहे. बरोबर. सो प्रत्येक कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर सिनेमाला पुढे घेऊन जाणार आहे. प्रत्येक डायलॉग हा सिनेमाशी निगडीत आहे. काहीतरी इथे वाढवायचं आहे, इथे हे करायचं आहे म्हणून काहीतरी येऊन टाकलंय असं काही नाही आहे सिनेमामध्ये. आणि तुम्ही जसं म्हणलात गोंधळ तुम्ही आधी बघितलेलं आहे लहानपणापासून, पण तुम्ही कधी दोघांनी पाहिलेलं आहे ते सगळं गावात जाऊन? नाही, ॲक्च्युली मी सिनेमांमधून बघितलेला होता, प्रत्यक्षात मी कधी बघितलेला नव्हता. जसं सर म्हणाले की जेव्हा इलयराजा सर त्या गोष्टीसाठी, तो रिसर्च करण्यासाठी स्वतः नाशिकला आले होते, मी फॉर्च्युनेट होतो की त्यावेळेला सरांनी मला बोलवून घेतलं होतं. आणि यांना हेही येणार होते, पण यांना त्यांच्या शूटिंगच्या शेड्यूलमुळे जमलं नाही. तर त्यावेळेला मी तिथे होतो, मी याची दे याची डोळा ते बघितलं की एक्झॅक्टली कसं असतं. कारण सरांनी काही लोकांना विशेष तिकडे बोलवून परफॉर्म करायला लावलं होतं. ओके. हां. सो की जस्ट टू अंडरस्टँड की हे काय असतं आमच्यासाठी सुद्धा आणि मेनली इलयराजा सरांसाठी सुद्धा. सो त्यावेळेला मी पहिल्यांदा काय गोंधळ म्हणजे एक्झॅक्टली काय त्याची गाणी असतात, काय ऑल ओव्हर कसं होतं ते सगळं, त्या सगळ्या गोष्टी मी तिकडे पहिल्यांदा बघितल्या. सो हा माझा अनुभव होता. नाही, मी पण लहानपणी खूप कधीतरी असा वरचेवर बघितल्याची आठवण आहे माझ्यासमोर, पण
डिटेल्ड गोंधळ या फिल्मच्या सेटवर वर्कशॉपमध्ये काम करताना असाच बघितला. पण याच्यामध्ये असं की म्हणजे आता मी नाशिकमधले सुद्धा काही यंग जनरेशन आहेत जे आमच्याकडे IM वगैरे आहेत जे आणि आमच्या टीममध्ये जॉईंट आहेत, त्यांना ज्यावेळेस दाखवून ते बोला अरे आमचं लग्न तर आता 2 वर्षापूर्वी झालं आणि याच भागात झालं, असं काय आमच्या गोंधळात झालं नव्हतं, हे असं काय होत नाही, आता असं होतं का, किंवा जे टेक्निशियन पण जे फिल्म बघतात अच्छा असं होतं का आतापर्यंत, हे होतं पण सर्वीकडे होत नाही आणि तेच लोप होत चालले, तेच आपल्याला प्रिझर्व करायचं आहे. सो प्रिझर्व करण्याची जबाबदारी ॲज अ फिल्म मेकर ही आपली सुद्धा आहे आणि ते पुढच्या पिढ्यांसाठी जतन करायची ती पण जबाबदारी आहे. आणि हा सिनेमा असा आहे की प्रत्येक बाप हा आपल्या मुलाला आपली संस्कृती काय हे दाखवण्यासाठी नक्कीच घेऊन जाणार आणि हा सिनेमा ही स्टोरी ही प्रत्येक एजमधल्या व्यक्तीला कॅटर करतो. त्यामुळे असं नाही की ही 40च्या व्यक्तीचीच कहाणी आहे, 60च्या व्यक्तीचीच कहाणी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक एजमधले कॅरेक्टर फार म्हणजे 10 वर्षापासून प्रत्येक कॅरेक्टरचा आपला आपला एक अनुभव आहे, आपला एक म्हणतात ना एक अनुभव विश्व आहे आणि त्याच्यानुसार तो तिकडे रिॲक्ट करतोय असं. आणि याच्यात कुठलाही प्रोपागंडा वगैरे नाही की ह्याच अँगल न्यायची ह्याच अँगल न्यायची आहे. तुम्ही अज्ञात बघितलं असेल, अज्ञात फिल्म बघितल्यानंतर सर्व असे विचार जे आहेत ना असे सर्व बाजूला सुटलेले आहेत. तर ही फिल्म बघितल्यानंतर पण तुमचे 2 दिवस आहे ना तुमच्या डोक्यामध्ये असे सर्व विचार असे घोळत राहणार. अच्छा असं होतं का, मग तुम्हाला कोणतरी बरोबर लागणार. त्यामुळे आमचं नेहमी लोकांना म्हणणं असतं की तुम्ही फिल्म बघायला कोणाला तरी बरोबर घेऊन जा, कारण पुढच्या 2 दिवस तुम्हाला कोणी ना कोणी लागणार आहे. आणि नसेल ना तर मग समोरच्यावर बोलणार, कारण तो तुम्हाला ते डॉट्स जोडावे लागणार आहे. अच्छा हा डॉट्स असा होता, हा डॉट असा होता. याचं दिग्दर्शकाचं काम आहे की बाबा काही पेरणं, काही दाखवणं, काही लपवणं आणि त्यात मग त्या ऑडियन्सला त्याच्यामधून चकवणं. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही फार हे मॅच्युअरली हँडल केलेलं आहे, प्रत्येक टीमच्या मेंबरने, प्रत्येक कलाकाराने, प्रत्येक HODsने आणि फायनली आम्ही सर्वांनी मिळून आहे ना ही फार मॅच्युअर फिल्म बनवलेली जी प्राऊडली भारत जो आहे तो बाकीच्या जगतासमोर ठेवू शकतो. नक्कीच. आणि रात्रभर चालणारा जो गोंधळ आहे तो आता थोडा थोडा कमी होत चाललाय, अगदीच काही वेळावर आलेला आहे. पण या गोंधळमधून आपल्याला प्रेक्षकांना एक वेगळा गोंधळ पाहायला मिळणार आहे 14 नोव्हेंबरला. तर सर काय सांगाल प्रेक्षकांना जातं? लोकांना आम्ही असं सांगू की फार चांगली फिल्म बनवली आम्ही, इफीला सिलेक्ट झाली आहे म्हणजे काहीतरीच फिल्ममध्ये नक्की आहे. एवढे सर्व मोठे मोठे HODs आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी सिनेमामध्ये आहे. आणि काहीतरी कमर्शियल बिझनेसच्या उद्देशाने ही फिल्म बनवलेली नाही आहे. माझे त्याच्यासाठी वेगळे बिझनेस आहेत, मी तिकडे ते करू शकतो. पण हा सिनेमा ज्यावेळेस तुमच्या भेटीला आणतोय त्यावेळेस आमचं तुम्हाला हेच म्हणणं की जर तुम्हाला सिनेमा नक्कीच आवडला तर पूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेऊन नाचला पाहिजे. हा सिनेमा बघायला जाताना तुम्ही अपेक्षेने जा आणि फिल्म चांगली असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच सजेस्ट करा. आणि फिल्म जर वाईट असेल जे नाही आहे तर तुम्ही 1 स्टार द्या. पण फिल्म जर चांगला असेल आणि जर तुम्ही इतर सिनेमांना यूट्यूब रिव्ह्यूवर म्हणा किंवा सिनेरसिक म्हणा ज्यावेळेस ते 5 पैकी 4, 5 पैकी 3.5 असे रिव्ह्यूज, 5 पैकी 3 असे रिव्ह्यूज देतात आणि ज्यावेळेस जर तुम्हाला त्या सिनेमापेक्षा आमची फिल्म तिप्पट वाटली तर 5 पैकी 9-10 रिव्ह्यू नक्कीच द्या. आणि जर खराब वाटली तर आम्हाला 1 रिव्ह्यू द्या. आम्ही तयार आहोत प्रत्येक गोष्टीसाठी. शेवटी सिनेरसिक ठरवतील, परीक्षा आमची आहे आणि शेवटी सर्व प्रेक्षकांच्या हातात असतं. प्रेक्षकांसाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली. 2 वर्षापासून आमचं याचं फ्लोअर प्रोडक्शन पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. त्याच्या अगोदर तर ज्यावेळी स्टोरी लिहिली होती त्याच्यानंतर पण बरेच विषय रिसर्च वगैरे चालू होता. पण फार मेहनत घेऊन फिल्म बनवलेली, फार मॅच्युअरली बनवलेली आहे. सो प्रत्येक व्यक्तीने जर हा अभिमानास्पद विषय असेल तर नक्कीच जाऊन आपली मातीतली गोष्ट आहे, आपली संस्कृती आहे, अवश्य तुम्ही बघायला पाहिजे. शेवटचं एक वाक्य सांगेल की जसं गावाला असताना पहिला पाऊस पडतो आणि त्या मातीचा सुगंध दरवळतो, तो जो वास येतो ना तसा फिल्म बघताना तुम्हाला आपल्या मातीचा, आपल्या त्या गावाकडच्या संस्कृतीचा तो फील जो आहे तो पूर्ण पुढच्या 2-4 दिवस तुम्हाला कॅरी होणार. आणि हा सिनेमा आहे जो तुम्ही पुन्हा पुन्हा जाऊन बघाल. नक्कीच. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.